काल जर निक्की आणि आर्याचा जो पण सीन झाला त्या रूममध्ये आणि मग ती क्लिप तुम्ही का दाखवत नाहीये प्रेक्षकांना? म्हणजे त्यामध्ये काहीच दिसत नाहीये, काहीच विजिबल नाहीये की एक्झॅक्टली झालंय का, तिथं काही समजतच नाहीये की कोणी कोणाला मारलंय. मग तुम्हीच त्या क्लिप बघितला आणि तुम्हीच त्याच्यामधनं निष्पन्न करताय की आर्याने निक्कीला मारलंय म्हणून. अरे मग प्रेक्षकांचा शो आहे तर मग ऑडियन्सला सुद्धा दाखवा ना एक्झॅक्ट. एवढे कॅमेरे घरामध्ये असताना तुम्ही काहीच दाखवत नाही, काही कळतच नाही त्याच्यामध्ये. मग प्रेक्षक कशाला बघताय तुमचा शो? मग तुम्ही तुमच्यासाठीच ठेवा ना बिग बॉस शो. ती जर बोलते आर्या की जेव्हा निक्कीचा मला इथे लागलं, म्हणजे निक्कीने जेव्हा मला मारलं त्या ॲक्शनला माझी रिॲक्शन होती, माझा हात उचलला, ती एक्सेप्ट करते. बट जर क्लिप बघायची असेल तर मग प्रेक्षकांना पण बघू द्या ना, जे झालंय एक्झॅक्ट जे काही घटना घडली ती दाखवा ना तुम्ही. म्हणजे त्यावरनं प्रेक्षक सुद्धा जजमेंटल राहतील की बाबा खरंच आर्याची चुकी होती किंवा काय होती. तर मला असं बोलायचं आहे की जर तुम्ही क्लिप शो करत नाही, जर जे काही इन्सिडेंट झालाय तर मग आर्याला तुम्ही कोणत्याच प्रकारची शिक्षा नाही करायला पाहिजे. म्हणजे ती घराबाहेर नाही जायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. मग जर